वेलकम सगळ्यांचं. तुमच्या सगळ्यांचं ह्या फ्री हिलिंग सेशनमध्ये मी वैष्णवी संतोष जंगम स्वागत करते. सगळ्यांना मनापासून नमस्कार. आजच्या हिलिंगचा जे आपण फ्री हिलिंग या मंथमध्ये पूर्ण मंथमध्ये 4 वाजता दुपारी भेटतो या हिलिंग सेशनसाठी. आजच्या आपल्या हिलिंग सेशनचा विषय आहे पॉझिटिव्ह थिंकिंग करणं पुरेसं नाही तर ॲक्सेप्टन्स ह्यांनी खरं हिलिंग स्टार्ट होतं. म्हणजेच सुख दुःख किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह या दोन्ही गोष्टी स्वीकारण्याचा जो प्रवास असतो तोच म्हणजे हिलिंग. आता आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि एक हिलिंगचं प्रॅक्टिस करणार आहोत या हिलिंग सेशनमध्ये जे 4:30 वाजेपर्यंत आपलं होणार आहे. आपल्याला लहानपणापासून एक गोष्ट शिकवली जाते की पॉझिटिव्ह विचार करा, निगेटिव्ह विचार करू नका, म्हणजे चांगलं होईल की चांगलं सगळं होणार आहे, जे काही आपण करणार आहे ते चांगलं होणार आहे असा विचार करा असं आपल्याला सांगितलं जातं. पण तुम्ही कधी लक्ष दिलंय का की जितका आपण निगेटिव्ह विचारांना दूर ढकलण्याचा प्रयत्न करतो तितकेच ते आपल्या पुन्हा मनात येतात. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल जर आपण असं म्हणालो की हत्तीचा विचार मनात नाही आणायचा आणि त्यातल्या त्यात पांढऱ्या हत्तीचा विचार मनात नाही आणायचा, जेव्हा आपण असं नाही आणायचा असा विचार करतो म्हणजेच त्या विचाराला दूर ढकलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा ते वाक्य ऐकल्यावर काय आपल्या डोक्यात येतं? बरोबर, म्हणजेच त्या पांढऱ्या हत्तीचाच चेहरा चित्र हे आपल्या डोक्यात येतं. जेवढे ते विचार आपल्या नकारात्मक भावनांचंही असंच असतं. जेवढ्या वेळा ते आपल्या मनात येतात आणि जेवढ्या वेळा आपण त्यांना नाकारतो तेव्हा त्या पुन्हा पुन्हा मनात येत राहतात. आता असं का बरं होत असेल? कारण निसर्गात प्रत्येक गोष्ट ही बॅलन्समध्ये असते. म्हणजेच दिवस आहे म्हणून रात्र आहे, श्वास आत घेतो म्हणून आपण बाहेरही सोडतो, उन्हाळा पावसाळा ऋतूही बदलतात. तसंच आनंद आहे म्हणून दुःख आहे, धैर्य आहे म्हणून भीती आहे आणि प्रेम आहे म्हणून वेदना आहे. बॅलन्स हा निसर्गाचा नियम आहे. मग आपण काय करतो तर आपल्याला फक्त आनंद हवा असतो, फक्त पॉझिटिव्ह थॉट्स हवे असतात, फक्त सक्सेस हवे असतं. मग दुःख, भीती, राग, निराशा या भावना आल्या की आपण स्वतःशी लढायला लागतो. पण हिलिंग आपल्याला काय शिकवते तर हिलिंग म्हणते कोणतीच इमोशन चुकीची नाही, तर ती आपण आपल्या आतमध्ये धरून ठेवणं किंवा त्याला रेझिस्टन्स करणं म्हणजेच त्याला दूर लोटणे की ती पुन्हा पुन्हा आपल्या आयुष्यात येत राहते. आपल्याला जेव्हा जेव्हा भीती वाटते तेव्हा ती एक इंडिकेशन आहे, म्हणजेच ते एक सिग्नल आहे आपल्या सिस्टीमने आपल्याला दिलेला की ह्या सिच्युएशनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा ह्या परिस्थितीत काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि मला इथं सुरक्षित वाटत नाही. जेव्हा जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपल्याला हे रिमाइंड केलं जातं, आठवण करून दिली जाते की माझ्या एखादी गरज किंवा एखादी जी काय आपण एक्सपेक्टेशन ठेवलेली ती पूर्ण नाही झालेली, हा त्या राग येण्याचा उद्देश असतो. मग आपल्याला हे जेव्हा आपल्याला फिलिंग्स या जेव्हा भावना आपल्या मनामध्ये येतात तेव्हा आपल्याला काय कळतं तर आपल्याला फक्त एक हिलिंगची गरज आहे. जर आपण त्या भावनेशी लढलो ती जास्त काळ टिकते. जर आपण तिला प्रेमानं स्वीकारलं तर ती हळूहळू विरघळायला लागते, म्हणजेच त्या भावनेचं विसर्जन होतं. म्हणून कोणतीही फिलिंग कोणतीही भावना तिचं ॲक्सेप्टन्स हा खूप महत्त्वाचा आहे. तर हा ॲक्सेप्टन्स म्हणजे काही आपण त्या नकारात्मक भावनेसमोर किंवा जी काही निगेटिव्ह थिंकिंग आहे, निगेटिव्ह थॉट्स आहेत किंवा आपल्याकडनं निगेटिव्ह एखादी ॲक्शन घडलेली आहे म्हणजेच कृती घडलेली तर ती ॲक्सेप्ट केली म्हणजे आपण हार मानली असं नाही. तर ॲक्सेप्टन्स म्हणजे हो ही भावना माझ्यात आहे, मी तिला ऑब्झर्व करतो म्हणजेच मी तिला पाहते, मी तिला नाकारत नाही. आणि जेव्हा जेव्हा आपण हा विरोध थांबवतो की मला नकारात्मक भावना नाही आणायच्या आहेत, नकारात्मक भावना नको आहेत, नकारात्मक विचार नको आहेत, जेव्हा हे आपण म्हणणं थांबवतो आणि फक्त ॲक्सेप्ट करतो की ठीक आहे ही नकारात्मक भावना माझ्यामध्ये आहे आणि मी तिला ॲक्सेप्ट करतो, तेव्हा खरी हिलिंगची सुरुवात होते. आता ह्या हिलिंग सेशनमध्ये आपण जी टेक्निक यूज करतोय ती आहे होप नोक नो टेक्निक. आता ही होप नोक नो टेक्निक म्हणजे काय तर ह्या टेक्निकमध्ये सिम्पली प्रॅक्टिकलमध्ये आपण 4 वाक्य वापरतो. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. म्हणजेच प्रत्येक हिलिंगची कोणतीही गोष्ट मानसिकरित्या किंवा भावनिकरित्या आपण सोडवतो तेव्हा त्याची सुरुवात ही कृतज्ञतेपासून किंवा ग्रेटफुलनेस पासून होते. म्हणून थँक्यू हे या आपल्या हिलिंगच्या सेशनमध्ये खूप इम्पॉर्टंट वाक्य आहे. होप नोक नो आपल्याला आपल्या प्रत्येक भावनेकडे प्रेमानं बघायला शिकवतं. त्यामुळे आपण पॉझिटिव्ह व्हायचा प्रयत्न नाही करत तर आपण पीसफुल व्हायला लागतो. कारण पीस म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोघांना जागा देणे. कारण का
पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन्ही गोष्टी असल्या तरच त्यांना त्यांच्या जागी हे महत्व असतं. त्या दोन्हींना जागा असते. जर आपण एखाद्याला नाकारलं तर दुसरी ही गोष्ट त्याच्यामध्ये विरोधाभास तयार होतो. सो या हिलिंग सेशनमध्ये तुम्हाला काय अनुभवायला मिळेल तर स्वतःच्या भावनांचा स्वीकार. म्हणजे कसं हळुवारपणे आपण एक एक भावना घेऊन ती भावना आपल्यामध्ये स्वीकारू शकतो. निगेटिव्ह इमोशन बद्दलची भीती, म्हणजे बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की सगळं चांगलं चाललेलं असताना पण आपल्या डोक्यामध्ये का नकारात्मक भावना येतात किंवा नकारात्मक विचार का येत आहे. तर ती भीती ही कमी होते या हिलिंगमुळे, कारण का आपण त्या नकारात्मक भावनेचा स्वीकार करतो, त्याच्याबरोबर लढणं थांबवतो, आपला मनाशी संघर्ष कमी होतो. बऱ्याचदा आपल्याला फिजिकली एक्झॉशन पेक्षा मेंटल एक्झॉशन जास्त असतं, म्हणजेच आपण मानसिकरित्या जास्त थकलेलो असतो. सो हा जेव्हा मनाचा संघर्ष आपला थांबतो, म्हणजे प्रत्येक विचाराशी जे आपण लढायला निघालेलो आहे हे लढणं आपण थांबवतो आणि ऍक्सेप्ट करतो, तेव्हा आपली एनर्जी ही वाढलेली आपल्याला दिसून येते. आपल्या आतमध्ये इनर बॅलन्स म्हणजे आत्मिक शांतता आपल्याला अनुभवायला मिळते आणि मेंटल क्लॅरिटी आपल्या डोक्यामध्ये तयार होते. आपल्या स्वतः सोबतच, म्हणजे बऱ्याचदा आपण म्हणत असतो की माझ्या परिवाराबरोबर किंवा माझ्या मित्रमंडळींबरोबर किंवा बाहेरच्या लोकांबरोबर माझं नातं बरोबर नाहीये किंवा काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, पण खरं तर आपल्या स्वतःबरोबरचं पण नातं काय हेही आपण तपासून पाहिलं पाहिजे. सो ह्या हिलिंगच्या सेशनमध्ये आपण स्वतःशी अधिक प्रेमळ नातं, एक कनेक्शन तयार करतो आणि ते एक्सपिरियन्स करतो. या हिलिंग सेशनमध्ये आपण पॉझिटिव्ह होण्याचा प्रयत्न करणार नाही, तर आज आपण कम्प्लीट होणार आहे. कम्प्लीट म्हणजे काय तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही भावना, दोन्ही विचार, दोन्ही कृती यांचा स्वीकार करणारे. हिलिंग म्हणजे फक्त प्रकाशाचा शोध नाही, तर आपल्याला सावलीलाही प्रेमानं स्वीकारता आलं पाहिजे. म्हणजे जिथे प्रकाश आहे तिथे सावलीचंही अस्तित्व असतंच. जेव्हा प्रकाश आणि सावली दोन्ही एकमेकांना स्वीकारतात तेव्हा आपल्या मनात खरी शांतता तयार होते. सो आता आपण या हिलिंग सेशनला आपल्या स्टार्ट करूया. ह्या हिलिंग सेशनमध्ये फक्त काही रूल्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत की एखाद्या शांत ठिकाणी बसा. आपण आता सुरुवातीच्या 10 मिनिटात बघितलं की कसा आपले नकारात्मक आणि सकारात्मक भावना आहे त्यांच्याशी आपण आज डील करणार आहे. सो एखाद्या शांत ठिकाणी बसा, जर पॉसिबल असेल तर हेडफोन घालून बसा आणि पूर्ण सेशनमध्ये डोळे बंद करून जे काही ॲफर्मेशन्स किंवा जे काही वाक्य होप नोकनोची मी म्हणणार आहे ती माझ्या मागून फक्त म्हणायची आहे. ठीक आहे. सो आता आपण आपलं हिलिंगचं सेशन स्टार्ट करूया. मी आता एक हिलिंगचं म्युझिक प्ले करते. माझ्या आवाजाबरोबरच ते आता बॅकग्राऊंडला प्ले होत असेल. ओके. एका शांत ठिकाणी आपल्याला बसायचे, डोळे हळुवारपणे बंद करायचे आणि एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. 1 2 3 4. होल्ड करायचे. श्वास बाहेर सोडायचा आहे. 1 2 3 4. होल्ड करायचा आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. 1 2 3 4. होल्ड करायचंय. श्वास बाहेर सोडायचंय. 1 2 3 4. हळुवारपणे एकदा श्वास घ्यायचाय. होल्ड करायचंय. श्वास बाहेर सोडायचंय. आता आपल्या हृदयावर हात ठेवायचा आहे आणि होप नोपनोची जी 4 वाक्य आहेत ती माझ्या मागून मोठ्याने म्हणायची. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आपल्या प्रत्येक शब्दामध्ये ही एनर्जी जी तयार होतीये ती आपल्या शरीरातला प्रत्येक सेल, प्रत्येक पेशी ऐकतीये. सो मोठ्याने आणि मनापासून म्हणायचंय
I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. मी माझ्या भावनांकडे दुर्लक्ष केलं. त्याची जाणीव मला झाली आहे. I am sorry. मी स्वतःच्याच दुःखाला समजून नाही घेतलं. मी याची कबुली देते. I am sorry. मी फक्त पॉझिटिव्ह राहण्याच्या प्रयत्नात माझ्या खऱ्या भावना दाबून ठेवल्या. I am sorry. मी माझ्या मनाशी संघर्ष करत राहिले. मी त्याची जबाबदारी स्वीकारते. I am sorry. आज मी माझ्या अंतर्मनाला सांगते, मी तुझं ऐकायला तयार आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. माझ्या भावनांना नाकारल्याबद्दल मला माफ कर. मी स्वतःवर कठोर झाले, त्याबद्दल मला माफ कर. माझ्या भीती, राग आणि दुःखाला चुकीचं समजलं. खरं तर त्या माझं रक्षण करत होत्या. त्याबद्दल मला माफ कर. मी स्वतःला व्यक्त होऊ नाही दिलं. बऱ्याचदा स्वतःला दाबून ठेवलं. भावना दाबून ठेवल्या. त्याबद्दल मला माफ कर. आज मी स्वतःशी पुन्हा प्रेमाचं नातं जोडू इच्छिते. थँक यू या सगळ्या नकारात्मक भावनांसाठी. माझ्या प्रत्येक भावनेनं, फिलिंगनं मला काहीतरी शिकवलंय. त्याबद्दल धन्यवाद. थँक यू. माझ्या मनाने मला वेदना दाखवल्या, पण त्याला हिलिंगची गरज होती. माझ्या भावना अजूनही माझ्याशी संवाद साधतायत. त्याबद्दल धन्यवाद. त्या मला प्रोटेक्ट करतायत, माझं रक्षण करतायत. थँक यू सो मच. आज ही हिलिंगची संधी मला मिळाली. मी स्वतः बरोबर कनेक्ट झाले, जोडले गेले. त्याबद्दल धन्यवाद. आज मी माझ्या प्रत्येक अनुभवाचे, प्रत्येक भावनेचे, प्रत्येक विचारांचे, प्रत्येक कृतीचे आभार मानतो. थँक यू. आय लव्ह यू. ह्या सर्व भावनांसहित मी स्वतःचा स्वीकार करते. आय लव्ह यू. माझ्या भीती, राग आणि दुःखालाही मी प्रेमाने माझ्यात जागा देते. कारण का शेवटी त्या माझ्याच प्रोटेक्शनसाठी आहे. मला सेफ फील करून देत आहेत. आजपासून, या क्षणापासून मी स्वतःशी संघर्ष न करता, फाईट न करता स्वतःवर प्रेम करते. स्वतःला ऍक्सेप्ट करते. मी स्वतःला बदलण्यासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी प्रेम करते. आय लव्ह यू. आजपासून मी माझ्या मनाचा शत्रू नाही, तर मित्र बनण्याचा निर्णय घेते. नकारात्मक भावना या नेहमीच आपल्या अंतर्मनाचा संदेश असतात. त्यांना आजपासून आपण प्रेमाने,
करुणेने स्वीकारतो. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. होल्ड करायचं आहे. आणि श्वास बाहेर सोडायचा आहे. आपल्या आत तयार झालेली ही शांतता, ही स्वीकाराची भावना अनुभवायची आणि इमॅजिन करायचंय की तुमच्या समोर एक नदी आहे आणि तुम्ही त्याच्या काठाशी बसलेला आहे. आजूबाजूचं वातावरण, तापमान, झाडं, पाणी. त्या पाण्यात पाय सोडून तुम्ही बसलेला आहात. तुमच्या पायाला होणारा नदीचा स्पर्श तो अनुभवायचा आहे. सगळ्या नकारात्मक भावनांचा स्वीकार केल्यानंतर आता आपण त्याचं पूर्णपणे विसर्जन करणार आहोत. प्रेमाने आणि करुणेने. शत्रू म्हणून नाही, तर मित्र म्हणून. चेहऱ्यावर एक स्माईल आणि हळूहळू आपल्या पायांच्या तळव्यांमधून काळ्या रंगाचं नकारात्मक भावना, विचार, कृती या शरीरात ज्या साठवून ठेवल्यात त्या बाहेर चालल्यात, पाण्याबरोबर वाहून चालल्यात. त्याचं निरीक्षण करायचंय. पाण्याचा होणारा स्पर्श आणि आपल्या पायातून ही नकारात्मकता, सर्व साठवून ठेवलेल्या गोष्टी विसर्जन करून टाकायचे. हळूहळू हे काळं पाणी कमी होत चाललंय आणि नदीचं पाणी पुन्हा एकदा स्वच्छ, सरळ दिसायला लागलंय. आपल्यामध्ये त्या सगळ्या नवीन अनुभवांसाठी आपण जागा केलेली आहे. ही जी काही नवीन भावना आपण अनुभवली आहे साठवून घ्यायची. आता डोक्यातली गर्दी, मनातली गर्दी पूर्णपणे निघून गेली आहे. वातावरणातला थंडावा अनुभवायचा आहे. झाडांचा आवाज, पक्ष्यांचा आवाज. मी जिथं बसलाय तिथल्या मातीशी जोडलं गेलाय. कनेक्शन फील करताय. हळुवारपणे त्या पाण्यामध्ये पाय हलवताय असं इमॅजिन करायचंय. एकदम स्वच्छ हवा तुमच्या नाकावाटे शरीरात जातीये.
एनर्जी मिळते. ह्याचा अनुभव घ्यायचा आहे. आज तुम्ही स्वतःमध्ये नवीन भावनांसाठी, नवीन विचारांसाठी, नवीन कृतींसाठी जागा करून दिली. तुम्ही नवीन तयार झालाय, नव्या संधींसाठी, देशासाठी, आनंदासाठी आणि दुःखासाठी मी तयार आहात. नवीन संधी स्वीकारायला तुम्ही तयार आहात. तुमच्याकडे चांगल्या चांगल्या संधी चालून येत आहेत समोरून. अगदी सोप्या पद्धतीने पैसाही तुमच्या आयुष्यात एंटर करतोय. आणि सगळ्या दिशेने ही लक्ष्मी स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार आहात. सगळ्या दिशेने तुमच्याकडे ही लक्ष्मी येते. आनंद येतोय, ज्ञान येतोय. शेवटी एकदा स्वतःला आश्वासन द्या आणि मोठ्याने म्हणा, मी माझ्या भावनांची 100% जबाबदारी घेते. मी माझ्या भावनांसाठी 100% जबाबदार आहे. मी माझ्या विचारांसाठी 100% जबाबदार आहे. आजपासून कोणतीच नकारात्मक भावना आली त्याच्याशी न लढता चा आपण असा स्वीकार करणार आहोत आणि स्वीकारून त्याचा संदेश शिकून तिला विसर्जित करणार आहोत. पुन्हा एकदा शेवटी 3 वेळा म्हणायचंय, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. हळुवारपणे श्वास घेऊन बाहेर सोडायचा आहे. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचेत, रब करायचेत. रब करत राहायचे. ही ऊर्जा या विश्वातून आपल्या दोन्ही हातात तयार होते. सगळी ध्येय ही आपण या हातानेच पूर्ण करणार आहोत. सगळी ऊर्जा आपल्या चेहऱ्यावरून फिरून घ्यायची. सो थँक्यू सो मच. तुम्ही ह्या सेशनमध्ये शेवटपर्यंत राहिलात आणि ह्या सेशनचा, या हिलिंगचा, या स्वीकाराचा अनुभव घेतलात. सो मला नक्कीच आवडेल की तुम्हाला हे हिलिंग सेशन कसं वाटलं आणि तुम्हाला कसं फील होतंय ह्या हिलिंग सेशन नंतर. तुम्ही चॅट सेक्शनमध्ये सांगू शकता की तुम्हाला या हिलिंग सेशन नंतर कसं वाटलं आणि तुम्हाला काय अनुभव आला. तुम्हाला पुन्हा एकदा असं हिलिंग सेशन जर अटेंड करायचं असेल किंवा त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर ह्या महिन्यात हे हिलिंग सेशन डेली फ्री आहे. दररोज दुपारी 4 वाजता आपण भेटतो आणि स्वतःतल्याच म्हणजे जसं आपण कपाट आवरतो तसंच
आपल्या आतमधल्या गोष्टी आपण हळूहळू आवरायला लागतो आणि त्याचं सॉर्टिंग करायला लागतो. त्यामुळेच नवीन भावना, नवीन विचार, नवीन ज्या काही ध्येय, अपॉर्च्युनिटीज आहेत त्या आपल्या दिशेने यायला लागतात आणि समोरच्या परिस्थितीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनही हळूहळू बदलायला लागतो. सो या हिलिंग सेशनमध्ये आज आपण स्वतःशी कनेक्ट होण्यासाठी एक विषय निवडला होता, तो म्हणजेच की नकारात्मक आणि सकारात्मक भावना. तर फक्त आपल्याला सकारात्मक भावना हव्या आहेत का? तर सकारात्मक आणि नकारात्मक भावना या दोन्ही महत्त्वाच्या असतात. सो त्या दोन्हींचा आपण आज स्वीकार केलाय. सो थँक्यू सो मच, तुम्ही या हिलिंग सेशनमध्ये पार्टिसिपेट केला आणि शेवटपर्यंत राहिलात. पुन्हा एकदा उद्या दुपारी 4 वाजता आपण नक्कीच भेटूया. थँक्यू सो मच.